हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन बघतोय. त्यामधील एक्झरसाइज 1.3 चालू आहे. तर त्यामधला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. बघा आपल्याला जे स्टेटमेंट दिले त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी बघा काय दिले. फर्स्ट स्टेटमेंट, इफ x less than y then x square less than y square, xy belongs to r. बघा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह कधी फाइंड करू शकतो. ते स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट पाहिजे. कंडिशनल म्हणजे काय, त्या स्टेटमेंटमध्ये इफ देन हे वर्ड पाहिजेत. इफ देनने जर स्टेटमेंट स्टार्ट होत असेल तर अशा स्टेटमेंटचा आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करू शकतो. तर बघा हे सेंटेन्स आहे, हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. इफ देन आहे स्टेटमेंटमध्ये, त्यामुळे कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग याच्यामध्ये पी काय येणार आहे. इफ नंतर जे असेल ते पी असतं. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट पी काय येईल, एक्स लेस दॅन वाय, आणि क्यू काय असेल, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग पी फाइंड आउट केला आपण, क्यू फाइंड आउट केला. आता आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स कसा फाइंड करतात, तर कॉन्व्हर्सचा हा सिम्बॉल आहे क्यू कंडिशनल पी. म्हणजे आधी क्यू लिहायचं आहे, कंडिशनलच आहे त्यामुळं स्टेटमेंटची सुरुवात इफनेच करायची आहे. बघा इफ क्यू आधी लिहायचं. क्यू म्हणजे काय येणार, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. नंतर देन पी काय आहे, तर एक्स लेस दॅन वाय. बघा कंडिशनलमध्ये आपण कॉन्व्हर्स फाइंड करतो आहे. कॉन्व्हर्स काय लिहितो आपण, क्यू कंडिशनल पी. म्हणजेच इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. आधी क्यू लिहायचं आणि नंतर पी. तसंच इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आहे, तर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. निगेशन आहे म्हणजे नॉट येणार आहे स्टेटमेंटमध्ये, तर कंडिशनलच आहे त्यामुळे स्टेटमेंटची सुरुवात इफनेच होणार आहे. इफ निगेशन पी. मग निगेशन पी याचं निगेशन काय येईल, तर एक्स लेस दॅन आहे, लेस दॅनचं निगेशन काय येणार, ग्रेटर दॅन. बघा एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, देन निगेशन क्यू आहे. निगेशन क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर आहे क्यू. याचं निगेशन काय येईल, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. बघा निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू म्हणजे काय येणार, इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन क्यूचं निगेशन. याचं निगेशन काय येणार, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. आणि आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय लिहितो आपण, हा फॉर्म्युला आहे निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. मग स्टेटमेंटची सुरुवात इफनंच येणार आहे. इफ निगेशन क्यू म्हणजे जे उलट लिहायचं आहे, इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. बघा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे इनव्हर्सच्या उलट फक्त लिहायचं आहे. इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. हे झालं स्टेटमेंट. आता नेक्स्ट स्टेटमेंट काय दिले बघा, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. तर बघा हे स्टेटमेंट दिले. याच्यामध्ये फर्स्ट पी काय येणार आहे, तर बघा ह्या स्टेटमेंटची सुरुवात इफने झालेली नाही आहे, पण याच्यामध्ये इफ आहे त्यामुळे हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग इफ नंतरचं जे सेंटेन्स असतं ते पी असतं. मग इफ नंतर कोणतं स्टेटमेंट आहे, द वुमन इन इट इज लिटरेट. मग हे इफ नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते पी फर्स्ट स्टेटमेंट येणार आहे. मग पी काय लिहिणार आपण, द वुमन इन इट इज लिटरेट. आणि क्यू काय येणार आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ठीक आहे. आता कॉन्व्हर्स काय लिहितो आपण, क्यू कंडिशनल पी. मग आता इथं क्यू आधी काय आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. काय लिहिणार आपण, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन द वुमन इन इट इज लिटरेट. म्हणजे आधी क्यू लिहायचं आहे आणि नंतर पी. ठीक आहे. नंतर इनव्हर्स कसं लिहितो आपण, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. मग आता निगेशन पी कसं लिहिणार, निगेशन पी सुरुवात तर इफनेच करायची. इफ पीचं निगेशन काय येणार, इफ द वुमन इन इट इज नॉट
लिटरेट नॉट येणार आहे स्टेटमेंटमध्ये. बघा, इफ द वुमन इन इट इज नॉट लिटरेट देन काय आहे, निगेशन क्यू आहे. देन काय येणार, अ फॅमिली बिकम्स लिटरेट आहे. याचं निगेशन काय येणार, अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. बघा, जर फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. आणि आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी, म्हणजे इनवर्सच्या उलट लिहायचं आहे. काय लिहिणार, इफ द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. हे झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे आपण कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट केलं. त्यासाठी बघा हे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. कॉन्वर्सचा फॉर्म्युला आहे क्यू कंडिशनल पी, इनवर्सचा आहे निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हचं आहे निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. तसंच बघा नेक्स्ट आहे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. मग याच्यामध्ये पी काय येईल, सरफेस एरिया डिक्रीजेस, आणि क्यू काय येईल, प्रेशर इन्क्रीजेस. मग याचा कॉन्वर्स काय येणार आहे, क्यू कंडिशनल पी, हा फॉर्म्युला आहे कॉन्वर्सचा. मग क्यू आधी येणार, म्हणजे इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. आता इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे आपला, हा फॉर्म्युला आहे निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. मग इथं काय येणार बघा, इनवर्स काय येईल याचा, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. बघा आपण इथे इनवर्स फाइंड आउट केलं आहे. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. आणि आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू इम्प्लायज निगेशन पी, म्हणजे याच्या उलट. काय लिहिणार, इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा अशा पद्धतीने आपण दिलेले जे कंडिशनल स्टेटमेंट असतं त्याचं कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे बघा, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. तर बघा हे काही रूल्स आहेत, हे रूल्स तुम्हाला माहीत पाहिजेत. पुढचे जे एक्झाम्पल आहेत, सर्किट डायग्राम वगैरे असतील किंवा याच्यानंतरचा एक्झरसाइज जो आहे तो ह्या रूलवरती सॉल्व करायचे. तर त्यासाठी तुम्हाला हे सगळे रूल माहीत पाहिजेत. तर बघा त्यामध्ये फर्स्ट लॉ काय आहे, तर ॲडम्पोटेंट लॉ. बघा फर्स्ट लॉ आहे ॲडम्पोटेंट लॉ. तर याच्यामध्ये काय आहे बघा, पी अँड पी असेल म्हणजे कोणतंही स्टेटमेंट तेच दोन्ही सेम स्टेटमेंट असतील आणि त्यामध्ये अँड असेल तर ॲन्सर पीच येतं, किंवा दोन्ही स्टेटमेंट सेम असतील पी ऑर पी तर ॲन्सर पीच येणार आहे. याला ॲडम्पोटेंट लॉ म्हणतात. नंतर कम्युटेटिव्ह लॉ काय आहे, पी अँड क्यू असं असेल तर आपण क्यू ऑर पी असं लिहू शकतो, किंवा पी अँड क्यू असेल तर आपण क्यू अँड पी लिहू शकतो. तसंच असोसिएटिव्ह लॉ काय बघा, पी अँड क्यू अँड आर असेल तर आपण पी अँड क्यू एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो अँड आर आहे असंच राहणार, किंवा पी अँड क्यू अँड आर असं लिहू शकतो. तसंच ऑरच्या बाबतीत असेल, पी ऑर क्यू ऑर आर असेल तर आपण पी ऑर क्यू ऑर आर असं लिहू शकतो, किंवा पी ऑर क्यू ऑर आर असं लिहू शकतो. यालाच असोसिएटिव्ह लॉ म्हणतात. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे बघा, पी अँड क्यू ऑर आर असेल तर आपण पी अँड क्यू ऑर पी अँड आर असं लिहू शकतो. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर असेल तर ह्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, पी अँड क्यू ब्रॅकेटमध्ये नंतर ऑर पी अँड आर. तसंच पी ऑर क्यू अँड आर असेल तर आपण काय लिहू शकतो, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. रूल लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट आहे डिमॉर्गन्स लॉ काय आहे, तर निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर आपण काय लिहू शकतो, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तसंच निगेशन पी ऑर क्यू असेल तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. नंतर आयडेंटिटी लॉ काय बघा, पी अँड टी असेल पी अँड टी तर ॲन्सर पीच येणार आहे, आणि पी अँड एफ असेल तर ॲन्सर पी एफ येणार आहे. बघा पी अँड ट्री असेल म्हणजे ट्रू व्हॅल्यू तर ॲन्सर पीच येणार आहे, आणि पी अँड एफ असेल तर फॉल्स येणार आहे. तसंच पी ऑर एफ असेल पी ऑर एफ तर ॲन्सर
पी येणार आहे आणि पी ऑर टी असेल तर आन्सर टी येणार आहे. बघा आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवा. पी अँड टी असेल तर पी आणि पी अँड एफ असेल तर एफ. तसंच पी ऑर एफ असेल तर पी किंवा पी ऑर टी असेल तर टी येणार आहे. तसंच कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे बघा. पी अँड निगेशन पी असेल म्हणजे पी कोणतं स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल तर फॉल्स येणार आहे. किंवा पी ऑर निगेशन पी हे स्टेटमेंट आणि त्यामध्ये ऑर असेल आणि त्याचं निगेशन असेल तर आन्सर टी येणार आहे. तसंच ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ काय आहे बघा. पी ऑर पी अँड क्यू असं असेल पी ऑर पी अँड क्यू तर आन्सर काय येणार आहे पीच येणार आहे. किंवा पी अँड पी ऑर क्यू असेल तर आन्सर पीच येणार आहे. तसंच कंडिशनल लॉ. पी कंडिशनल क्यू असेल तर याचा आन्सर निगेशन पी ऑर क्यू येणार आहे. आणि बाय कंडिशनल लॉ आहे पी बाय कंडिशनल क्यू असेल तर पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी किंवा निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. हे सगळे रूल्स आहेत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. हे सगळे 10th रूल तुम्हाला माहीत पाहिजेत. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी हे रूल्स लागतात. तसंच बघा नेक्स्ट आहे एक्झरसाइज 1.4. आता एक्झरसाइज 1.4मध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन आहे यूजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. बघा इथे तुम्हाला निगेशनचा रूल यूज करायचा आहे आणि प्रत्येक स्टेटमेंटचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथे नेक्स्ट आहे फर्स्ट निगेशन क्यू कंडिशनल पी. बघा निगेशन क्यू कंडिशनल पी. तर कंडिशनल असेल तर कंडिशनलचं निगेशन काय येतं निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू असेल तर याचं निगेशन आपण काय लिहितो पी कंडिशनल निगेशन क्यू असं लिहितो. मी इथं काय येणार आहे बघा पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आहे असं लिहिणार म्हणजे निगेशन क्यू. कंडिशनल असेल तर काय होतं सिम्बॉल अँड होतो त्यामुळं अँड आणि क्यूचं काय होतं निगेशन क्यू त्यामुळे इथं काय येणार पीचं काय होईल निगेशन पी. हे झालेचं आन्सर. बघा हा रूल यूज केला आहे निगेशन पी कंडिशनल क्यू असेल तर निगेशन कसं असतं कंडिशनल स्टेटमेंटचं फर्स्ट आहे असंच लिहिणार आहे. कंडिशनलचं अँड होणार आहे आणि क्यूचं निगेशन लिहायचं आहे म्हणजे जे सेकंड स्टेटमेंट असतं त्याचं निगेशन येणार आहे. तर इथे मग बघा फर्स्ट आहे असंच लिहिणार आहे सिम्बॉल कंडिशनलचा अँड होईल आणि पी जे आहे ह्या पीचं निगेशन होणार आहे म्हणजे निगेशन ऑफ पी. तसंच बघा पी अँड निगेशन क्यू तर अँड आहे अँडचं निगेशन कसं फाईंड करतो आपण असं निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर आपण कसं लिहितो निगेशन पी अँडचं ऑर होतं ऑर निगेशन क्यू म्हणजे ह्या सगळ्यांचं निगेशन होणार आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू सिम्बॉल चेंज होतो. तसं इथे काय होणार बघा पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन पी अँडचं काय होईल ऑर आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे निगेशन ऑफ हे निगेशन क्यू. मग इथे काय होईल बघा निगेशन पी आहे असंच ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू निगेशन फक्त ते स्टेटमेंट असणार आहे. बघा डबल निगेशन असेल तर ते स्वतः स्टेटमेंट जे काय असेल ते स्टेटमेंटच असतं म्हणजे इथे निगेशन पी ऑर हे निगेशन कॅन्सल होईल याच्या जागी काय येणार आहे क्यू येणार आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे पी ऑर निगेशन क्यू अँड आर. मग इथे अँडचं निगेशन कसं असतं निगेशन बघा अँडचं निगेशन पी अँडचं ऑर होतं निगेशन आर. ठीक आहे. मग इथे काय होईल बघा निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट बघा इथे हे फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि हे सेकंड स्टेटमेंट आहे. मग इथे काय होणार निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू ह्या अँडचं काय होईल ऑर होईल आणि निगेशन आर. बघा काय होणार इथे फर्स्ट स्टेटमेंट आहे हे याचं निगेशन येणार निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू अँडचं ऑर होईल आणि आरचं निगेशन आर. मग आता याचं परत निगेशन आहे निगेशन ऑफ हे स्टेटमेंट मग याचं निगेशन काय होईल निगेशन पी ऑरचं अँड होईल आणि निगेशन ऑफ निगेशन क्यूचं क्यू येणार आहे आणि ऑर निगेशन आर आहे असंच. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा फोर्थ आहे
पी कंडिशनल पी ऑर निगेशन क्यू. मग कंडिशनलचं माहीत आहे आपल्याला, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यूचं काय होतं, फर्स्ट स्टेटमेंट आहे असंच सिम्बॉल अँड येतो आणि सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन क्यू. इथे काय येणार, फर्स्ट स्टेटमेंट आहे असंच पी आहे असंच अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू येणार. मग पी अँड याचं निगेशन काय होईल, निगेशन पी अँडचं ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यूच फक्त येणार आहे. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे बघा, निगेशन पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. मग ऑर असेल तर याचं काय येणार आहे, ऑरचं अँड होईल म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. इथे निगेशन कॅन्सल होईल, फक्त काय येणार आहे पी अँड क्यू अँड आहे असंच आणि याचं निगेशन काय होईल, निगेशन पी ऑरचं अँड होईल आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू फक्त क्यू येणार आहे. ठीक आहे. तसंच नेक्स्ट बघा, पी ऑर निगेशन क्यू कंडिशनल पी अँड निगेशन क्यू. कंडिशनलचं माहीत आहे, फर्स्ट स्टेटमेंट अँड सिम्बॉल होतो आणि सेकंडचं निगेशन. इथे काय होईल, पी ऑर निगेशन क्यू फर्स्ट स्टेटमेंट आहे असंच, ह्या जागी सिम्बॉल कोणता येणार आहे, अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू म्हणजेच पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. हे निगेशन ऑफ निगेशन क्यू फक्त क्यू येणार आहे. ठीक आहे. जसंच बघा, निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू काय होईल, याचं निगेशन ऑफ निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑरचं अँड होईल आणि निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. हा सिम्बॉल आहे आपल्याला. निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय असतं, तर निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट ऑरचं अँड होतं निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. इथं निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट हा पूर्ण ब्रॅकेट ऑरचं अँड होणार आणि निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. आता इथे बघा, निगेशन ऑफ निगेशन पी काय होईल, पीच येणार आहे, ऑर आहे, ऑरचं काय होईल अँड आणि निगेशन ऑफ निगेशन क्यूचं क्यू होईल. हे अँड आहे असंच आणि निगेशन ऑफ पीच येणार आहे, अँडचं ऑर होईल आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू फक्त क्यू येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने रूल ऑफ निगेशन यूज करून आपण याचा आन्सर फाइंड आउट केले. तसंच बघा, नेक्स्ट आहे क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट यूजिंग इफ देन. तर बघा, विदाउट यूजिंग इफ देन म्हणजे ज्या स्टेटमेंटमध्ये इफ देन आहे ते स्टेटमेंटमध्ये इफ देन काढून टाकायचं आणि आपल्याला नवीन सेंटेन्स लिहायचं आहे. तर बघा, इथे फर्स्ट स्टेटमेंट काय दिले, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. बघा काय सांगितले, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. तर इथे बघा, पी काय येईल, अ मॅन इज अ जज आणि क्यू काय येणार, ही इज हॉनेस्ट. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी कंडिशनल क्यू. तर बघा, अशा वेळी असतं इफ देन ज्यावेळी काढायला सांगितलं असेल स्टेटमेंटमध्ये त्यावेळी स्टेटमेंट आपण कसं लिहायचं आहे, निगेशन पी ऑर क्यू. हा सिम्बॉल आहे बघा, हे आन्सर आहे. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. विदाउट युजिंग इफ देन ज्यावेळी करायला सांगितलं असेल त्यावेळी कंडिशनल स्टेटमेंट जे असेल म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, निगेशन पी ऑर क्यू. आता निगेशन पी काय येणार, अ मॅन इज नॉट अ जज. बघा, निगेशन पी, अ मॅन इज नॉट अ जज, सिम्बॉल कोणता आहे, ऑर आहे. त्यामुळे स्टेटमेंटमध्ये काय येणार, ऑर क्यू म्हणजे क्यू ही इज हॉनेस्ट. बघा, विदाउट युजिंग इफ देन म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये इफ देन आहे ते हे आपण ह्या स्टेटमेंटमध्ये काढून टाकले. बघा, निगेशन पी ऑर क्यू येणार आहे फक्त, म्हणजेच अ मॅन इज नॉट अ जज ऑर ही इज हॉनेस्ट ह्या फॉर्ममध्ये लिहायचं त्यांचं. तसंच नेक्स्ट बघा काय सांगितले, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन रूट 2 इज इरॅशनल नंबर. बघा काय सांगितले, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन रूट 2 इज इरॅशनल नंबर. म्हणजे ज्यामध्ये पण इफ देन आहे ते काढून टाकायचे. मग पी काय येईल, 2 इज अ रॅशनल नंबर आणि क्यू काय येणार आहे, रूट 2 इज इरॅशनल नंबर. सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशनल क्यू येणार आहे आणि हेच आपण ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, निगेशन पी ऑर क्यू. मग निगेशन पी काय येणार, 2 इज नॉट अ रॅशनल नंबर ऑर आहे, ऑर
√2 इज इरॅशनल नंबर, म्हणजे 2 इज नॉट अ रॅशनल नंबर और √2 इज इरॅशनल नंबर. तसंच नेक्स्ट दिले बघा, इफ f of 2 is not if f of 2 is equal to 0, then f of x is divisible by x minus 2. ठीक आहे. मग इथे पण p काय येणार आहे, f of 2 is equal to 0 आणि q काय येणार आहे, f of x is divisible by x minus 2. याचा सिम्बॉलिक फॉर्म हाच येणार आहे, p कंडिशनल q. आणि हेच आपण कसं लिहू शकतो, निगेशन p और q. निगेशन पीचं निगेशन काय येणार आहे, f of 2 इज नॉट इक्वल टू 0 येणार आहे. सिम्बॉल कोणता आहे मध्ये, और क्यू काय आहे, f of x इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2. ठीक आहे. तर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, म्हणजे ट्रूथ टेबलचा यूज न करता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता जे आपण लॉ बघितले त्या लॉचा यूज करून हे ट्रू करायचं आहे. तर काय दिले बघा, फर्स्ट p बाय कंडिशनल q इज इक्विव्हॅलंट टू p अँड q और निगेशन p अँड निगेशन q. तर इथे LHS घेऊन आपल्याला हे RHS दाखवायचे आहे. तर विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे जे लॉ सांगितले त्या लॉचा यूज करून हे प्रूव्ह करायचं आहे. तर बघा इथे LHS दिले. LHS कोणते दिले, p बाय कंडिशनल q. मग आता हा p बाय कंडिशनल q, तर इथे रूल आहे बघा बाय कंडिशनलचा कोणता, तर p कंडिशनल q अँड q कंडिशनल p. बघा हा रूल आहे, बाय कंडिशनलचा रूल यूज करून आपण बघा हा बाय कंडिशनलचा रूल आहे. p बाय कंडिशनल q असेल तर याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, p कंडिशनल q अँड q कंडिशनल p. हा रूल यूज केला आहे बाय कंडिशनल लॉ. तर इथे बघा बाय कंडिशनल लॉ घेतला आहे, p कंडिशनल q अँड q कंडिशनल p. आता इथे काय होईल बघा, नेक्स्ट कंडिशनल लॉ आहे. कंडिशनल लॉ काय आहे, तर p कंडिशनल qचं काय लिहू शकतो आपण, निगेशन p और q अँड आहे असंच इथे पण कंडिशनल आहे स्टेटमेंट. मग कंडिशनल लॉ काय लिहितो, निगेशन q और p. बघा कंडिशनल लॉ यूज केला आहे, p कंडिशनल q असेल तर ह्याऐवजी आपण फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन लिहू शकतो, म्हणजे निगेशन p और सेकंड स्टेटमेंट आहे असंच अँड इथे आहे असंच. इथे q कंडिशनल pचं पण काय होणार आहे, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ q ह्या सिम्बॉलच्या जागी और येणार आहे अँड p आहे असंच. ठीक आहे. नंतर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार काय होणार आहे, ते निगेशन p अँड निगेशन q हे एका ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. निगेशन p अँड निगेशन q और काय येणार आहे, q अँड p. बघा एका ब्रॅकेटमध्ये काय लिहिले आपण, निगेशन p अँड निगेशन q और सिम्बॉल आहे असंच आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये q अँड p. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार. तर इथे बघा निगेशन p अँड निगेशन q आहे असंच, और पण सिम्बॉल आहे असंच, q अँड p. मग q अँड p कम्युटेटिव्ह लॉनुसार काय लिहू शकतो आपण, p अँड q लिहू शकतो. q अँड pच्या ऐवजी p अँड q लिहू शकतो. मग इथे बघा निगेशन p अँड निगेशन q आहे और p अँड q आहे. मग ह्याच्या इथे पण कम्युटेटिव्ह लॉ यूज केला तर हे स्टेटमेंट सुरुवातीला लिहू शकतो आपण, p अँड q और आहे असंच निगेशन p अँड निगेशन q. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, p बाय कंडिशनल q, p अँड q और निगेशन p अँड निगेशन q. बघा परत एकदा काय केलं, LHS घेतले, p बाय कंडिशनल q, बाय कंडिशनल लॉ यूज केला आहे. बाय कंडिशनल लॉ काय येते, p बाय कंडिशनल q मध्ये अँड आहे अँड q बाय कंडिशनल q कंडिशनल p. मग आता इथे कंडिशनल लॉ यूज केला, p कंडिशनल q आहे. p कंडिशनलचं काय होणार, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ p और सेकंड स्टेटमेंट आहे असंच, हा पण सिम्बॉल अँड आहे असंच येणार आहे. इथे काय होईल, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ q कंडिशनलच्या ऐवजी और येणार आहे आणि सेकंड स्टेटमेंट आहे असंच. कंडिशनल लॉनुसार आपण हे लिहिले. मग आता ह्या स्टेटमेंटचं पुढं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार काय होणार आहे, तर इथे बघा निगेशन p अँड निगेशन q फर्स्ट स्टेटमेंटमध्ये लिहिले
ऑर सिम्बॉल आहे असंच, आणि सेकंड क्यू अँड पी आहे असंच लिहिले डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार. मग आता इथे फर्स्ट हा ब्रॅकेट आहे असाच, निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑर सिम्बॉल आहे असाच, आणि क्यू अँड पीचं काय होईल, कम्युटेटिव्ह लॉनुसार पी अँड क्यू होणार आहे. म्हणजे क्यू अँड पी लिहिलं चालतं किंवा पी अँड क्यू लिहिलं तरी चालेल. मग आता इथे पण कम्युटेटिव्ह लॉ यूज केला आहे. फर्स्ट ब्रॅकेट हा सेकंड ब्रॅकेट सुरुवातीला लिहिला आहे पी अँड क्यू, ऑर आहे असंच, आणि हे निगेशन पी अँड निगेशन क्यू, आणि हेच प्रूव्ह करायचं आहे RHS. ठीक आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.